नमस्कार विद्यार्थी मित्र हो. उपयोजित मानसशास्त्राच्या तिसऱ्या प्रकरणामध्ये आपण लोकांना भेटणे आणि मित्र बनवणे याविषयी चर्चा करणार आहोत. तर यामध्ये प्रास्ताविकामध्ये आपण बघितलं की सध्याच्या स्पर्धात्मक जगामध्ये दैनंदिन जीवनामध्ये अनेक व्यक्तीशी आपला संबंध येत असतो, अनेक व्यक्तींची आपल्याला ओळख असते. आपण एकमेकांना भेटल्यानंतर आपल्या आंतरक्रिया होत असतात. हस्तांदोलन करणं, स्मितहास्य करणं, एकमेकांची औपचारिक विचारपूस करणं हे सगळं होत असतं. आणि आपल्याला काही व्यक्तींच्या वागण्यात आपल्याला साम्य दिसतं, पण तर काही व्यक्ती भिन्न भिन्न व्यक्तिमत्वाच्या असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती या न्यायानं आपल्याला बऱ्याच व्यक्ती वेगवेगळ्या प्रवृत्तीच्या असलेल्या पाहायला मिळतात. काही लोक जे आहेत त्यापैकी काही लोक तात्पुरत्या स्वरूपाचे संबंध एकमेकाबरोबर ठेवतात. काम चलाऊ असे त्यांचे संबंध असतात. ते तेवढ्यापुरतं एखादी गरज निर्माण झाली की तेवढ्यापुरतं संबंधाला की एकमेकाशी संपर्क साधतात आणि पुन्हा वेगळे किंवा अलिप्त आपल्या आपल्या वाटेनं चाललेले असलेले आपल्याला पाहायला मिळतात. तर आपण विचार केला तर आपण किती लोकांना भेटतो, किती लोकांच्या सहवासात आलो, याचं उत्तर द्यायचं म्हटलं तर शेकडो लोकांची नावं आपल्याला त्यामध्ये यादीत तयार करता येईल. पण त्याच्याशी निर्माण झालेले संबंध जे आहेत तर हा संबंध वरवरचा आणि कृत्रिम असल्यास पाहायला मिळतो. म्हणजे आपण जितक्या अधिक लोकांना भेटतो तितक्या कमी लोकांमध्ये अभिरुची आणि नातेसंबंध निर्माण करण्यामध्ये आपण अयशस्वी होतो असं दिसून येत असतं. आणि त्यामुळं कमी लोकांशी संबंध जरी ठेवले तरी आपल्यामध्ये एकाकीपणाची भीती ही निर्माण होत असते. अमेरिकेमधील लोकांचं म्हणणं असं आहे की कित्येकांशी त्यांची ओळख आहे, पण फार थोडे त्यांचे जवळचे मित्र आहेत. अनेक लोक ओळखीचे आहेत, पण मित्र जे आहेत त्यापैकी ते फार कमी लोक असलेले त्यांच्यामध्ये असतात असं त्यांनी म्हटलेलं आहे. अमेरिकेमध्ये एक सर्वेक्षण करण्यात आलं आणि त्यामध्ये त्या सर्वेक्षणामध्ये असं आढळलं की प्रत्येक 5 व्यक्तींपाठीमागं 2 व्यक्तींना अगदीच कमी मित्र असलेले पाहायला मिळाले. म्हणजे त्यामुळं बरेच लोक घनिष्ठ मित्र करण्यामध्ये किंवा मैत्री करण्यामध्ये, जवळचा मित्र शोधण्यामध्ये गुंतलेले असतात असं आपल्याला म्हणता येईल. जे लोकांच्या सहवासात येणं आणि त्यांच्याशी जवळचं मित्रसंबंध निर्माण होणे या दोन्ही गोष्टी भिन्न भिन्न स्वरूपाच्या आहेत, वेगवेगळ्या आहेत असं आपल्याला दिसून येतं. आपण वेगवेगळ्या लोकांना भेटतो. अनेक लोकांशी आपली भेटलेल्या मैत्री होतेच असं नाही, फक्त ओळख होते. आणि अनेक लोकांशी आपण भेटल्यानंतर त्यांच्याशी नातेसंबंध निर्माण करत असतो. त्यातून घट्ट मैत्री, आपल्या एकमेकांच्या आवडीनिवडी आवडल्या म्हणजे व्यक्तीच्या आवडणाऱ्या गुणामुळं आपण त्याच्याकडं आकर्षित होत असतो. आणि एकमेकांच्या आवडीनिवडी मान्य झाल्या तर आपण एकमेकाकडं आकर्षले जातो. वरवरचे संबंध आपले राहत नाहीत आणि मग आपण दोघांमध्ये मित्रत्वाचे संबंध हे निर्माण होत असतात. जी मैत्री दीर्घकाळ टिकेल अशा मैत्रीच्या शोधामध्ये आपण असतो. तर आपण एखाद्या व्यक्तीचं गुण आपल्याला आवडले असं लक्षात आलं की त्याच्याकडं आपण आकर्षित होतो, त्याच्या अधिक आपण जवळ जातो आणि मित्रत्वाचे संबंध तयार करायला कसे होतील याकडं आपण त्या दृष्टीनं आपण त्याच्याशी संबंध ठेवत असतो. म्हणजे मित्र बनवणं, मित्र मिळवणं, मैत्री टिकवणं, व्यक्तीचा लाजाळूपणा, एकाकीपणा या घटकांविषयी आपण या प्रकरणामध्ये चर्चा करणार आहोत. ह्यातला पहिला मुद्दा आपण बघणार आहोत, लोकांना भेटणे. आता लोकांना भेटणे जे आहे, व्यक्ती ही समाजशील आहे असं म्हटलं जातं. व्यक्तीला समाजाची गरज असते, समाजाशिवाय ती राहू शकत नाही. कारण आपण ज्या समाजामध्ये राहत असतो तर त्या समाजात एकमेकांच्या गरजांच्या पूर्ततेसाठी, विचारविनिमय करण्यासाठी, संप्रेषण साधण्यासाठी, भावनांच्या अभिव्यक्तीसाठी किंवा परस्पर सहकार्यासाठी इतर व्यक्तींची गरज असते. आणि म्हणूनच इतर लोकांना भेटणं, लोकांमध्ये मिसळणं हे अतिशय गरजेचं असलेलं आपल्याला वाटतं किंवा हे अतिशय गरजेचं आणि महत्त्वाचं आहे. म्हणजे लोकांमध्ये मिसळणं ही एक नैसर्गिक क्रिया आहे. कारण मनुष्य हा म्हणजे मानव हा जो आहे हा समाजाशिवाय राहू शकत नाही. सामाजिक कार्य तो करीत असतो आणि त्यामुळं म्हणजे व्यक्तीच्या जडणघडणीत जितका कुटुंबाचा हातभार असतो त्याच्यापेक्षा अधिक कितीतरी सहभाग हा समाजाचा असतो. म्हणजे व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत समाज हा अतिशय महत्त्वाचा एक घटक आहे आणि सामाजिक नातेसंबंध निर्माण करणं हे एक कौशल्य आहे. म्हणजे आपण
आपल्याला मनुष्य जो आहे हा आपल्याला सामाजिकतेची कास धरावी लागते. आपल्या मानवाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला त्या समाजाकडूनच पूर्ण होत असतात. समाजाशिवाय आपण बऱ्याचशा गरजांची परिपूर्ती करू शकत नाही आणि म्हणून आपल्याला सामाजिकतेची कास धरावी लागते. त्या दृष्टीनं आपण वाटचाल करत असतो. प्रत्येकाला 2 प्रकारच्या नात्यांची गरज असते. आपला ताण कमी करायचा असेल, आपल्या विविध गरजा भागवायच्या असतील तर समाजातील व्यक्तींच्या शिवाय आपल्याला पर्याय नाही किंवा समाजाशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. आणि त्यामुळं आपण काही व्यक्तीशी आपण तात्पुरतं संबंध निर्माण करतो किंवा वरवरचे तात्पुरतं नातं जोडतो आणि आपल्या विविध गरजा कशा भागतील याकडं लक्ष देत असतो. म्हणजे आपल्याला ज्या 2 प्रकारच्या नात्यांची गरज असते तर विविध गरजा आपण भागवण्यासाठी समाजातील इतर माणसांशी आपण जवळीकता साधत असतो आणि ही जवळीकता जी आहे त्यामुळं आपल्या विविध गरजा भागवल्या जातात. म्हणजे एकमेकासोबत गप्पा गोष्टी करणं, जेवण, काम करण्यासाठी तर किंवा एकमेकांना स्वीकारणं, परस्परावलंबित्व, सहकार्य, संरक्षण, सुरक्षितता तर ह्या सगळ्या गोष्टी आपण काही प्रमाणात एकमेकांना पुरवत असतो. भावनिक गुंतवणूक काही ह्याच्यामध्ये असते तर काहीमध्ये भावनिक गुंतवणूक नसते आणि ह्या पलीकडे जाऊन आपल्याला आणखी एक नातेसंबंधाची गरज असते ती म्हणजे मैत्रीची. म्हणजे मैत्रीचं नातं हे अतूट नातं असतं असं म्हटलं जातं आणि मैत्री घडून येण्यासाठी काही खास वैशिष्ट्यांची गरज असते. आणि मैत्री घडून यायची असेल तर आपल्याला काळजी घेणारे, आपला स्वीकार करणारे, आपल्यावर विश्वास ठेवणारे, म्हणजे आपल्या गुणदोषासहित स्वीकार करणारे मित्र आपल्याला अधिक जवळचे वाटत असतात, त्यांची गरज असते. म्हणजे मैत्री निर्माण व्हायची असेल तर अभिवृत्ती, सवयी, गुणवैशिष्ट्ये आणि आर्थिक परिस्थिती जी आहेत तर या गरजेच्या असतात. हे समान असेल तर अशा व्यक्ती एकत्र येतात, त्यांच्यामध्ये मैत्री निर्माण होते आणि ही मैत्री दीर्घकाळ त्यांच्यामध्ये असलेली आपल्याला पाहायला मिळते. जर मैत्री घडणं काही वेळा योगायोगानं तर काही वेळा खास निमित्तानं होत असतं. म्हणजे आपण 2 व्यक्तीमध्ये सर्व घटकात समानता असेल तर त्यांच्यामध्ये मैत्री अधिक दृढ होण्याची शक्यता असते. की प्रत्येकाला मैत्रीची किती गरज आहे ह्याच्यामध्ये व्यक्तिभिन्नता आहे आणि काही लोकांना खूप मित्रमैत्रिणी असतात तर काहींना अतिशय मोजकेच मित्रमैत्रिणी असतात. म्हणजे त्यांच्यामध्ये काहीमध्ये मित्र अतिशय जवळीकतेचे, भावनिक ओलावा त्यांच्यामध्ये असतो तर काही जण वरवरची मैत्री प्रस्थापित करत असतात. म्हणजे मित्रत्व जे आहे तर त्याच्यामध्ये व्यक्तिभिन्नता असलेली आपल्याला पाहायला मिळते. तर मैत्री होताना किंवा व्यक्तिगत संबंध सुधारताना आपल्याला 3 स्तर पाहायला मिळतात. म्हणजे मैत्री दृढ होण्याची प्रक्रिया जी आहे त्या मैत्री दृढ होण्याच्या प्रक्रियेमध्ये 3 टप्पे असलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यातला पहिला टप्पा जो आहे तर एकतर्फी ओळख, वरवरचे संबंध आणि तिसरा आहे आत्यंतिक जवळीकता. हे तिन्ही स्तर एकमेकाशी संबंधित आहेत, म्हणजे परस्परावलंबी आहेत. हे 3 स्तर जे आहेत तर सुरुवातीची ओळख, आंतरवैयक्तिक आकर्षण आणि मैत्री असलेली आपल्याला पाहायला मिळते. तर ह्यामध्ये एकतर्फी ओळख जी आहे सुरुवातीला मैत्रीची सुरुवात ही एकतर्फी ओळखीतून होते. ज्या 2 व्यक्ती एकमेकांच्या जवळ येतात त्यांच्या परस्परांशी ओळख होण्याची शक्यता अधिक असते आणि मग एकमेकांचा सहवास जितका वाढेल तितकं त्यांच्यामध्ये एकमेकांविषयीचा आदर वाढतो, प्रेम वाढतं, आकर्षण वाढतं आणि मग आपण ते व्यक्ती जे आहेत त्या एकमेकांच्या नकळत जवळ येतात आणि त्यांच्यामध्ये मैत्री ही निर्माण होत असते ओळखीतून. म्हणजे एकतर्फी ओळख हा सुरुवातीचा टप्पा आहे. म्हणजे आपण बघितलं तर आपल्या जवळच्या व्यक्तीबाबत आकर्षण निर्माण होईल की नाही हे 2 गोष्टीवर अवलंबून असतं. म्हणजे समोरील व्यक्ती स्वतःबद्दल कोणती प्रतिमा प्रक्षेपित करते आणि दुसरं म्हणजे आपल्या मनात त्या व्यक्तीबद्दलचं कोणतं चित्र तयार झालेलं आहे. ह्या 2 घटकावर समोरच्या व्यक्तीविषयी आकर्षण निर्माण होईल का, आपण तिच्याशी ओळख प्रस्थापित करू का, जवळीकता निर्माण करू का, तर हे या 2 गोष्टीवर अवलंबून असतं. तर काही वेळेस संपर्कातील किंवा समोरील व्यक्तीबरोबर केलेला आपण त्याच्या संबंधी जो अंदाज केलेला असतो तो बऱ्याच वेळा खरा ठरतो. काही वेळेला
आपला अंदाज पूर्णपणे चुकलेला असतो, तरी देखील आपण काही लोकांशी अशी जुजबी वरवरची संबंध ठेवतो, येता जाता त्याकडे पाहतो, ओळख दाखवतो, कधीकधी स्मित हास्य करतो. असे म्हणजे मैत्रीचे संबंध हे प्राथमिक पातळीवर वरवरचे असतात. जे या व्यक्तीला आपण पाहिलेलं आहे, या व्यक्तीला आपण ओळखतो असंच म्हणू शकतो. म्हणजे एकतर्फी ओळख हा मैत्रीतला पहिला टप्पा आहे. दुसरा आहे वरवरचे संबंध, हा मैत्रीतला दुसरा टप्पा. या टप्प्यामध्ये दोन व्यक्ती एकमेकांच्या अधिक जवळ येण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणजे त्यांच्यामध्ये ओळख झाली पहिल्या टप्प्यामध्ये, तर त्या दुसऱ्या टप्प्यामध्ये त्या दोन व्यक्ती अधिक जवळ येण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या गाठीभेटी होत असतात, शाब्दिक वैचारिक विचारांची देवाणघेवाण होत असते, त्यांच्यात संपर्क वाढतो, सुसंवाद वाढतो, दोन्ही व्यक्तींना एकमेकांची थोडीफार माहिती झालेली असते. म्हणजे एकमेकांची गुणवैशिष्ट्ये का आहेत, स्वभाव का आहे, इतर गोष्टींची थोड्याफार प्रमाणात माहिती झालेली असते आणि एकमेकांच्या व्यक्तिमत्वाविषयी ते माहिती करून घेतात. एकमेकांच्या अभिवृत्ती का आहेत, तर त्याबाबत त्यांची मतं तयार होतात. म्हणजे हे जे आहे, वर्गमित्र असतील, नोकरी करणारे कर्मचारी असतील, नवीन राहायला गेल्यानंतर त्यांचे शेजारी असतील, तर त्यांच्यामध्ये घनिष्ठ नातेसंबंध निर्माण होण्यापूर्वी, त्यांच्यामध्ये संबंध प्रस्थापित होण्यापूर्वी एकमेकांना ओळखणं व एकमेकांची पारख करून घेणं, निरीक्षण करणं आणि मग नंतर ते संबंध हळूहळू सुधारण्याचा प्रयत्न होत असतो. म्हणजे दुसऱ्या टप्प्यावर जे आहे तर वरवरचे संबंध असतात, त्यामध्ये खरी मैत्री नसते, भावनिक ओलावा नसतो. आपण दररोज भेटतो तरी देखील त्यांच्यामध्ये वरवरचे संबंध हे जे आहेत हे दुसऱ्या टप्प्यामध्ये निर्माण होत असतात. तिसरा टप्पा जो आहे आत्यंतिक जवळीकता. आता आत्यंतिक जवळीकता जी आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये दोन व्यक्तीमध्ये अत्यंत जवळचे संबंध निर्माण झाले असतात, त्यांच्यात भावनिक दृष्टीने एकमेकांना समाधानाचा अनुभव येत असतो आणि मैत्रीचा तिसरा टप्पा हा अचानक येत नाही. म्हणजे सुरुवातीला काही लोक स्वतःबद्दल मन मोकळं करायला तयार नसतात, स्वतःबद्दल काही सांगत नाहीत, त्यांच्यामध्ये मोकळेपणाने बोलण्याचं कसब नसतं, कौशल्य नसतं. काही व्यक्ती स्वतःमधील गुणवैशिष्ट्ये, आपली बरीचशी माहिती लपवण्याचा प्रयत्न करतात आणि सुरुवातीला कुणी कुणाशी फारसं मोकळेपणानं बोलत नाही. जसा संपर्क वाढेल, विश्वास वाढेल, एकमेकांविषयी घनिष्ठ संबंध निर्माण होतील, आकर्षण वाढेल, तसं त्यांच्यातील मोकळेपणा वाढत जातो. एकमेकांबद्दलच्या भावना, विचार सांगितले जातात. स्वतःबद्दलची व्यक्तिगत गुपित माहिती किंवा व्यक्तिगत माहिती, स्वतःविषयी अत्यंत जी व्यक्तिगत माहिती आहे, एकमेकांचे सुखदुःख जे आहेत ते शेअर केले जातात आणि त्यातूनच दोघांमध्ये अतिशय जवळीकता निर्माण होते. पण काही व्यक्ती पूर्णपणे आपली माहिती सांगत नाही, स्वतःबद्दलचा काही भाग लपवण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणजे ज्यांना एकमेकात भावनिक गुंतवणूक करायची असते ते आपल्या जोडीदाराबद्दल अतिशय स्वारस्य दाखवत असतात, त्यातून त्यांना अधिक सुख मिळत असतं. म्हणजे दोघांमधील नातेसंबंध जितके समृद्ध होतील तितकं सुख समाधान जे आहे, आनंद मिळण्याची शक्यता अधिक त्यामधून असते आणि यासाठी दोघांकडून प्रयत्न होणं आवश्यक असतं. म्हणजे घनिष्ठ मैत्री जी आहे, म्हणजे आत्यंतिक जवळीकता ही तिसऱ्या टप्प्यामध्ये निर्माण होत असते आणि त्यातून मैत्री दृढ होत असते. आता याच्यामध्ये पहिली छाप जी आहे, प्रथमदर्शनी पडणारी छाप ही जी आहे ही पूर्वीपासून सामाजिक मानसशास्त्रज्ञांनी ही संकल्पना अभ्यासलेली आहे. आज विविध क्षेत्रामध्ये याच्याविषयी संशोधनं सुरू आहेत, अभ्यास चालू आहे. पण पहिल्या छापेविषयी सोलोमन ॲश या अभ्यासकानं, संशोधकानं या विषयीच्या अभ्यासाला किंवा संशोधनाला सर्वप्रथम सुरुवात केली आणि स्वसादरीकरण या संकल्पनेशी पहिली छाप ही जी आहे निगडीत आहे, संबंधित आहे. आपण लोकप्रिय झालं पाहिजे, इतरांना आपण प्रभावित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, इतरावर आपण छाप पाडली पाहिजे, इतरांनी आपल्याबद्दल मत अनुकूल व्यक्त केलं पाहिजे, लोकप्रिय आपण झालं पाहिजे, आपण सतत प्रसिद्धीच्या झोतात असलं पाहिजे. यासाठी प्रत्येक व्यक्तीचे प्रयत्न चालू असतात आणि त्यासाठी आकर्षक दिसण्यासाठी विविध गोष्टी, म्हणजे फॅशनेबल कपडे असतील, आकर्षक केश रचना असेल, सौंदर्य प्रसाधनं, दागिने, महागड्या गाड्या, प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या वस्तू, अशांचा आपण वापर बऱ्याच वेळा करत असतो आणि यामध्ये इतरांना प्रभावित करणं हा मूळ हेतू असतो. म्हणजे इतरांवर छाप टाकण्याच्या उद्देशानं लोक विविध तंत्राचा वापर करत असतात आणि इतरांना आपण प्रभावित कसं करू, म्हणजे आपण समाजामध्ये प्रभावित कसं इतरांच्या दृष्टीनं होऊ, यासाठी प्रत्येकाची छाप
म्हणजे प्रयत्न चाललेले असतात. म्हणजे पहिली छाप ही अत्यंत महत्त्वाची असते आणि ती दीर्घकाळ टिकून राहते. पहिल्या भेटीमध्ये आपण त्याला लगेच त्याच्याविषयीचं मत तयार होतं. म्हणजे इतरांशी आंतरक्रिया करत असताना आपण प्रत्येकाबाबतीत पहिली छाप ही जी आहे ही अत्यंत महत्त्वाची असते. आता पहिले छाप जी आहे, आता ह्या पहिल्या छापेविषयीचं व्याख्या नेमक्या काय आहेत? एखाद्या व्यक्तीला पाहिल्या क्षणी अगदी थोड्या माहितीवर आधारित तिच्याविषयी सविस्तर चित्र किंवा मत आपल्या मनामध्ये तयार होतं, यालाच पहिली छाप असं म्हटलं जातं. म्हणजे आपली जी ओळख नसते, काही नसतं आणि आपल्यासमोर ती व्यक्ती आल्यानंतर लगेच तिच्याविषयीचं एखादं मत, त्याच्याविषयीची जुजबी माहिती असते, त्या माहितीवर आधारित तिच्याविषयीचं एक मत, विचार आपल्या मनामध्ये येतो, त्यालाच पहिली छाप असं म्हटलं जातं. दुसरी व्याख्या आहे एखाद्याबाबत इतरांनी अनुकूल विचार करण्यासाठी प्रभावीपणे व जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची प्रवृत्ती म्हणजे छाप व्यवस्थापन. आता छाप व्यवस्थापन म्हणजे काय? आपण छापेचे व्यवस्थापन कसं करायचं की इतरांनी आपला स्वीकार करायला पाहिजे, इतरांनी आपल्याविषयी अनुकूल मत तयार झालं पाहिजे, प्रभावीपणे आणि जाणीवपूर्वक आपण ते प्रयत्न केले, आपण जाणीवपूर्वक त्यासाठी विविध तंत्र कौशल्यांचा वापर करणं, त्याला छाप व्यवस्थापन असं म्हटलं जातं. आणि एखाद्यानं इतरावर अनुकूल छाप पाडण्यासाठी निर्माण केलेलं तंत्र म्हणजे छाप होय. अशा वेगवेगळ्या व्याख्या छाप निर्मिती, पहिली छाप किंवा छाप व्यवस्थापन या संदर्भात केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. तर आपण आपली इतरावर किंवा इतरांची आपल्यावर जी पहिली छाप पडलेली असते ती अतिशय प्रभावी असते आणि त्यामध्ये व्यक्तीचं बाह्य रूप हे अतिशय महत्त्वाचं असतं. म्हणजे व्यक्तीचं उंची, वजन, लिंग, चेहरेपट्टी कशी आहे, कपडे कसे आहेत किंवा तिचं एकूणच आकर्षकता कशी आहे, या सर्वांचा आपल्या वेदनेंद्रियावर किंवा भावनेवर परिणाम होत असतो. व्यक्तीचं जितकं रूप जितकं आकर्षक असेल तितकी पहिली छाप अधिक चांगली पडत असते. म्हणजे आकर्षक बाह्य रूप नसलेले ज्या व्यक्ती आहेत तर त्या व्यक्तीला त्या व्यक्ती म्हणजे त्यांची छाप थोडीशी कमी पडते. पण आकर्षक बाह्यरूप असणारे व्यक्ती जे आहेत ह्या हुशार असतील, मनमिळावू, इतरांमध्ये मिसळणाऱ्या, समाजभिमुख, चतुरस्त्र किंवा यशस्वी, सुखी, समाधानी अशा समजल्या जातात. आणि मग अशा लोकांची छाप ही लगेच दुसऱ्या व्यक्तीवर पडत असते आणि ही पहिली छाप जी आहे ही नेहमी आपल्या मनामध्ये घर करून राहते. म्हणून पहिल्या छापेला अतिशय महत्त्व आहे. धन्यवाद.